नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 83 आणि 84. भाग 83 आणि 84. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, एकाही शब्दाचा उपयोग न करता एकांत म्हणजे काय याचा विवेक करा. आपण आलो आहो आणि जाणार आहो ही केवळ देहबुद्धीमुळेच आलेली एक कल्पना आहे. हा असा बोधाचा ठसा अंतरात जपून ठेवा, पुसू नका. अमृतानुभव म्हणजे आपणाला जन्म नाही, मरण नाही, हा विवेक होय. हा असा अमृतानुभव ग्रंथ समजा आणि तो वाचा, आणि तुम्हाला तो कुठपर्यंत भावतो हे पहा. मी माणूस आहे हे विसरा. माणूस म्हटले की नाही म्हटले तरी काही कायदे कानून आणि संस्कारबद्धता येते. मी फक्त परिपूर्ण असा अगोदरचा आधीचा शुद्ध स्वयंप्रकाशच असा असणेपणा आहे, असा आपल्या स्वरूप धर्माचा निश्चय करा. वाचेने बोलल्याशिवाय निश्चयाचा निश्चय झाला पाहिजे. अखिल प्राणी मात्र्यांना जो मृत्यूयोग, तोच गुरुवचन पाळणाऱ्यांना मात्र अमृतयोग असतो. हा अनुभव शब्दांनी कधीच सांगता येत नाही, आणि तसा प्रयत्न पण करू नका, व दुसऱ्याला विचारून त्याला पण अडचणीत आणू नका. हा स्वरूप धर्म तुमच्या ठिकाणी अंगचाच आहे, मूळचाच आहे, आणि स्वयंप्रकाशी सुद्धा आहे. देहाची आठवण मध्ये न आणता आपण असे आहो असा निश्चय झाला पाहिजे. मी शुद्ध पदार्थ ज्ञान आहे ह्याचे वर्णन कोणताही दृष्टांत देऊन करता येत नाही, कारण सर्व गोष्टी केव्हापासून तुम्ही मानता त्या तुमच्या मानण्या अगोदर त्या होत्या की नव्हत्या हे कोण सांगू शकेल बरे. मी माणूस आहे, मननशील आहे, म्हणूनच त्या निर्माण झाल्यापासून मांडणे सुरू झाले ना. त्या अगोदरचे काय? समजा काहीच नव्हते, तर त्या नव्हतेचा जाणता कोण परमात्मा असेल? श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, हरीचे रूपा येणे ते हरीच जाणे. मानवाची जात आपले रूप नसून म्हणजे काया नसून, तर कायेतील आपण आहो हे जे ज्ञान आहे तेवढेच महत्वाचे आहे, आणि त्यालाच चिटकून राहणे हे त्यापेक्षाही महत्वाचे आहे. स्वधर्माच्या चैतन्य प्रकाशानेच हे विश्वचित्र रंगलेले आहे व प्रकाशित पण झालेले आहे. त्यात अजून कमी जास्त करण्याची काही एक गरज नाही, कारण देहाच्या ओळखीने होणारा व्यवहार कितीही पूर्ण वाटला तरी तो चारही बाजूनी अपूर्णच आहे. कोणत्याही प्रकारची आठवण न करता आणि तशी घोकणी न करता जे कोणत्याही आठवणीला ओळखते, कारण त्याच्याच प्रकाशात त्या प्रकाशित झालेल्या आहेत. परंतु कोणतीही आठवण स्वतः परप्रकाशित असल्यामुळे त्याला मात्र कधीच ओळखू शकत नाही. असे हे आहे आपले परमात्म स्वरूप. परब्रह्म म्हणजे कोणत्याही भ्रमाच्या पलीकडे असणारे,
ते गुह्यामधील गुह्य आहे आणि न विचार करता ते असणे पण म्हणून आपल्याला कळत आहे. विचार जर केला, विचार करू जाता त्याचे केलेले विचार त्याचे केलेले विचारच त्याला लपेटून ठेवतात, म्हणजे झाकून ठेवतात. म्हणजे त्याचे ज्ञान विचार करून उघड ज्ञान करता येत नाही. कोणच्याही कोणाच्याही म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी आपण असल्याची जाणीव ही पूर्ण समाधानाने काठोकाठ भरून ठेवली आहे. म्हणून आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. आपण नेहमी करता असणेपणाच्या सुखाने, असणेपणाच्या आनंदाने नेहमीच तृप्त असतो. आपला असा हा तृप्तिदीप सतत तेवत असतो. भाग 84 अवांछनीयरित्या मिळालेल्या असणेपणाला आपण असावे असा हेतू मुळीच नाही. हेतू जर असेल तर ते असणेपणच नाही. आपण देहबुद्धी ठेवल्यामुळे स्वतःला पारखे झालेलो आहोत. त्यामुळेच दिवसेंदिवस मरणाचा ध्यास वाढतो आहे. त्याची दहशत वाढते आहे, भीती वाढते आहे. शिवाय आपले अनेक जन्म झाले आणि पुढे अनेक जन्म होणार आहेत या वृथा कल्पनेने किंवा आपली अशी समजूत करून दिल्याने हे श्री महाराजांचे शब्द आहेत. या वृथा कल्पनेने हताशपणे क्लेश आपल्याला विनाकारण भोगावे लागतात. स्वस्वरूपाचा अर्थ कळला की स्वरूप धर्म कळला की मग किती जन्म झाले, किती होणार, की जन्म झालेच नाही या वृथा कल्पनेने होणारी डोकेदुखी किंवा भ्रमित स्थिती ही गेलीच समजा. आपले असणेपण हे नित्य हजर चिरतरुण असे आहे. ही आपली चोखाळलेली आपलीच ओळख आहे. आत्मभान म्हणून आपणच आहोत. हे ज्ञान देवाचे देव आहे. त्यालाच अनन्य शरण जा. म्हणजे चिटकून राहा. या ज्ञानाशिवाय तुम्ही आम्ही काहीच नाही. म्हणून आपण तेच होय, आपण तेच आहोत. बाकी सर्व ह्या शब्द परंपरा आहेत, रूढी आहेत. सर्व संप्रदाय म्हणजे त्यांनी केलेल्या आणि पटलेल्या कल्पना. इतरांना त्या पटतीलच असे नाही. अशा कल्पना सध्या आपण आहोत हे ज्याला कळले, हे ज्ञान देवाचे देव आहे. या ज्ञानाशिवाय तुम्ही काहीही नाही. म्हणून तेच आपण. देह देहाचे ठिकाणी आणि आपण आपल्या ठिकाणी या बोधातच संतांचे संतपण लपलेले आहे. म्हणून देह हे आपले रूप नाही, हे पूर्णपणे लक्षात ठेवून फक्त देहाचा योग्य असा वापर आणि आदरपूर्वक त्याचे जतन व वापर करताना आपण आपणच आहोत, देह नव्हे, हे मात्र ज्ञान धरून ठेवा. देहाचा जन्म म्हणजे माझा जन्म, देहाचा मृत्यू म्हणजे माझा मृत्यू हा केवळ भ्रम आहे. जन्माचा अनुभव कोणालाही नाही, तसाच मृत्यूचाही अनुभव कोणाला नाही. आपण फक्त मृत्यू पाहिले आहेत. आपल्या हजेरीत आपला जन्म झाला आहे काय? मरताना मी मेलो असा अनुभव सांगणारा हजर आहे काय? देहच नसताना स्त्री पुरुष असे तुम्ही असू शकता काय? या सर्वाचा काळजीपूर्वक विचार करा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आमचे शब्द लिहून घेऊन जो कोणी ते फक्त चघळत जरी राहिला तरी तो आपोआप पूर्ण ब्रह्म होईल, यात काहीच शंका नाही.
आत्मज्ञानासारखे महाभाग्य नाही आणि देहच माझे रूप यासारखे दुसरे कोणते महापाप नाही. देह हे माझे रूप आहे, हे तुमच्या स्वानुभवाने तुम्ही जेव्हा खोटे पाडाल, तेव्हाच तुम्हाला स्वरूप प्राप्ती होईल. हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा. आम्ही तुमच्या देहाशी बोलत नाही आणि तुम्ही पण या देहाने जे सांगितले आहे ते ऐकत नाहीत. आपले देह देहाच्याच ठिकाणी असू द्या. त्याला निकोप, स्वच्छ, खाते-पिते ठेवा. स्वस्थ, निरोगी ठेवा. मनुष्य देहाची ज्ञाने मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. मनुष्य जन्मीच ब्रह्मज्ञान पुढील जन्मी मी करीन म्हणे तो नागवला जाण. सोलीव अज्ञान तयासी. संत एकनाथ महाराज. श्री निसर्गदत्त महाराजांचा एकनाथी भागवत हा अतिशय आवडता ग्रंथ होता आणि त्यातील काही निवडक ओव्यावर त्यांची निरूपणे सुद्धा प्रसिद्ध आहेत.